राम राम मंडळी, रामकृष्णारी. आपण रात्री ओंकारेश्वर मंदिरापाशी मुक्कामाला होतो. आज आपण सर्वप्रथम उठल्या महादेवाचं दर्शन घेतलं, महादेवाच्या नंदीचं दर्शन घेतलं. आता तुम्हाला मंदिरातील दर्शन घडवतो. त्याआधी रांगोळी पाहिली आपण. अतिशय सुंदर रांगोळी काढली होती. हे मंदिर सुद्धा पुरातन आहे. आपण पाहू शकता मंदिरामध्ये अतिशय सुंदर मंदिराचा गाभारा आहे. किती छान कलाकुसर केली. असली ऐतिहासिक मंदिरं, जुनी मंदिरं आता कमी पाहायला मिळतात, जे सुस्थितीत आहेत. आपण देवाचं दर्शन घेऊन आज पुन्हा फिरणार आहे. बाहेर आल्यानंतर आम्हाला असं शंकराचं खूप छान दर्शन झालं. त्यानंतर माघारी आलो तर गाणं आमचा अजून उठून बसला होता. आम्ही दर्शन करून पुन्हा फिरायच्या मनस्थितीत आहे. गाण्याचा अजून काय जोराकला नाही, गाणं तिथंच ठेवला. आणि आम्ही आता जाणार आहे मेट्रोमध्ये बसायला. आमच्या राजाभाऊनी वगैरे मेट्रोचा प्रवास केला नव्हता, तर त्यांना आम्ही मेट्रो दाखवणार आहे. पुन्हा माघारी आलो दिंडीपाशी. आणि ओंकारेश्वर मंदिरामध्ये हा आरोग्य शिबिराचा कॅम्प लागलेला आहे. येथील जे स्थानिक डॉक्टर्स असतात ते वारकऱ्यांची सेवा करत असतात. दरवर्षी हा कॅम्प त्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत असतो. चला, आज दिंडीला भेट देण्यासाठी मधुरदादा दाभाडे येणार आहेत. मधुरदादा आल्यानंतर त्यांनी वारकऱ्यांशी गप्पा मारल्या. चिमुकले वारकरी जे होते आमचे, त्यांचं कौतुक केलं आणि पुढील वाटचालीसाठी, शिक्षणासाठी म्हणून मदत केली. एक आर्थिक स्वरूपात लगेच त्यांनी देणगी दिली संस्थेला आणि वारकऱ्यांचं कौतुक केलं. वारीची परंपरा अखंडपणे चालत राहो याबद्दल मार्गदर्शन केलं. आणि नम्रताईंच्या दिंडीला कधीही मदत लागली तर ती मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे. धन्यवाद मधुरदादा. सगळे वारकरी जेवायला बसलेत. आता मला जायचं आहे पुढं हडपसरला मुक्काम आहे दिंडीचा. आज माऊली पुण्यातच थांबणार आहेत, पण आमचा 20वा हडपसरमध्ये, त्यामुळं जेवण करून घेतलं. बरं वाटतं याच्यावर काय व्यवस्थित राहायची. वारी आमकं फलानं व्यवस्थित पाहिजेच ना आपल्याला. ती धर्मातच आहे आपल्या. ती आपल्याला जे असेल ते धर्म आपण केलाच पाहिजे ना. आपला धर्म आपण सांभाळायचा, हा टिकवला पाहिजे सगळं. माऊलीची जायची इच्छाच होती आमची लय दिवसापासून. महिना झाला मी चाललंय यांच्याकडे. एक तर वारी करायची. महिना झाला चुलत्याची गाडी घेतलेली. करायची म्हणजे करायचीच अशी. मग ही सगळा मेळ माऊलीने केला आमचा. अगं बाई, मला तर आता पाय दुखतात म्हणून जायला नको म्हणत होतं, पण असं वाटत होतं की आता नको पोरांमुळे लहान. पण बाया म्हणल्या चल, तसं नसतं, घरचं राहत नाही अजिबात. चल म्हणले, पण मला नात बारीक तसं. पण वारीत आलं ना घरचं ध्यान. माझा तर पाय दुखत होता, पण आमच्या भावाच्या सासूनी मला मोर घालून आणलं. म्हणजे चल, तुझा पाय राही नाही दुखला माझा अजून. आल्यापासून पाय दुखला नाही. सगळे नातेवाईक आम्ही, सगळे नातेवाईक एका गावचेच. समाधी बांधताना हात तरले, मुक्ताबाई गैवरली. समाधी संजीवन ज्ञानेश्वर माऊली, देवा इंद्रायणी थांबली. देवा देवा इंद्रायणी थांबली. पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला, म्हणे धनाबाई काय चमत्कार झाला. पंढरीचा पांडुरंग आळंदीशी आला, म्हणे धनाबाई काय चमत्कार झाला. आम्हाला रोज झाली की गाव होती या मागासवर्गीय कल्याण विभाग. रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार. आपल्या दिंडीबद्दल आम्हाला माहिती थोडी मिळेल का? आम्ही इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या, जसं की महाज्योती नागपूर आणि अमृत पुणे या 2 संस्थांच्या माध्यमातून आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत भरपूर योजना या भटक्या विमुक्त जाती जमाती असतील, धनगर समाजातील लोकांसाठी असतील, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चाबाबत असेल, किंवा इंग्रजी शाळेतून मोफत शिक्षण धनगराच्या मुलांना कसं काय मिळेल, या संबंधितल्या योजना, शासकीय योजना ह्या भरपूर आहेत. परंतु घराघरात, मनामनात आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आमचं नाट्य पथक
करत आहे. आम्हाला एखादी जिंगल कसं करमणूक करता तुम्ही वारकऱ्यांची? म्हणजे एक छोटस आम्ही या ठिकाणी गाऊन दाखवतो. अगं म्हणूनच म्हणते आणि हसत खेळत बाई लावली तुळस, हसत खेळत बाई लावली, हसत खेळत बाई लावली तुळस, हसत खेळत आणि लावली तुळस, मी लावली तुळस, हसत खेळत बाई लावली तुळस, हसत खेळत बाई. हो रात्री पुन्हा सागर महाराज बोराटे यांचं जवळच वडकी नाका या ठिकाणी कीर्तन होतं. तिथं कीर्तनाचा लाभ घेतला. आमच्या ओमसाई परिवारानं कीर्तनाचं शूटिंग केलं. खूप उशीर झाला आहे माऊली. रात्री 11 वाजता राजाभाऊच्या मामांच्या फ्लॅटवरती आलोय आम्ही. आता मुक्काम करणार आहे. रामकृष्ण हरी. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडल्यास सबस्क्राईब करा.